नमस्कार. मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TKR म्हणजेच टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजेच गुडघ्याचे सांधे प्रत्यारोपण याविषयी जाणून घेऊया. TKR म्हणजेच गुडघ्याचे सांधे प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय, की जेव्हा तुमचा गुडघा घासला जातो त्यावेळेस आपण त्याच्यावरचं जे आवरण आहे ज्याला कार्टिलेज म्हणतात ते तेव्हा बदलतो, त्याला टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. काही लोकांना असे वाटते की गुडघा बदलणे म्हणजे संपूर्ण सांधा बदलणे असं होय, असं काहीही नाही. यामध्ये आपण फक्त घासलेला जो भाग असतो गुडघ्याचा तेवढा आपण मेटल कॅपने व्यवस्थित बसवला जातो. उदाहरणार्थ हा गुडघ्याचा मॉडेल आहे, याच्यावरती हे जे ब्लू कलर मध्ये आहे याला आपण कार्टिलेज म्हणतो. हे कार्टिलेज जेव्हा घासलं जातं तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये आणि रुग्णाला वेदना व्हायला सुरू होतात त्यावेळेस आपण त्याच्यावरची कॅप किंवा हे आवरण सगळं बदलतो, त्यालाच नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. या मॉडेलमध्ये आपण नी रिप्लेसमेंटचं बघू शकता. जसं आपण फक्त याच्यावरचं कॅप बदललेली आहे, त्याच्यावरती फक्त कॅप बदललेले आहे, यालाच नी रिप्लेसमेंट म्हणतात. ज्याच्यामध्ये वरचा सांध्यावरचं मांडीच्या हाडाचं जे फिमर असतं त्याच्यावरची कॅप चेंज केली जाते आणि खाली टिबियाची कॅप चेंज केली जाते आणि दोघांच्या मध्ये एक पॉली असतो, हायली क्रॉसलिंक पॉली, त्यालाच नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचं आपण हाड किंवा सांधा हा पूर्णतः चेंज केलेला नाही. तर गुडघ्याचे प्रत्यारोपण कधी करावे याच्यासाठी असा कोणताही फॉर्म्युला नाही. गुडघे प्रत्यारोपणासाठी मुख्य कारण म्हणजे तुम्हाला असणाऱ्या वेदना. जर तुम्हाला असणाऱ्या वेदना ह्या असह्य असतील, ज्या तुमच्या गोळ्या औषधांना ठीक होत नसतील, तुम्हाला दैनंदिन कामामध्ये अडचण येत असेल, चालताना त्रास होत असेल, फिरताना त्रास होत असेल आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच दैनंदिन जीवनातील बदल, तसेच इंजेक्शन, गोळ्या, औषधे, फिजिओथेरपी या कोणत्याही ट्रीटमेंटने जर आपल्याला आराम पडत नसेल तर असं समजा की आपली गुडघा प्रत्यारोपण वेळ आलेली आहे. जनरली 55 ते 60 या वयानंतर आम्ही गुडघा प्रत्यारोपण हे रुग्णाला ॲडवाइस करतो. तर बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न असतात की गुडघ्याचे प्रत्यारोपण हे टाळता येते का? तर होय, जर आपल्याला गुडघ्याचा सांधा हा स्टेज 1 किंवा स्टेज 2 या अवस्थेमध्ये असेल, जास्त घासलेला नसेल, गोळ्या औषधे व लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आपल्याला आराम पडत असेल, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही त्रास होत नसेल, तर त्यावेळेस आपण हे काही दिवसांसाठी टाळू शकतो. तर शस्त्रक्रियेदरम्यान काय होते आणि किती वेळ लागतो असा पुढचा प्रश्न बऱ्याचशा रुग्णांना येतो. तर शस्त्रक्रियेमध्ये गुडघ्याच्या समोर एक चिरा दिला जातो व घासलेले कार्टिलेज आणि हाडाचा काही भाग काढून त्या जागी धातूचे व प्लास्टिकचा कृत्रिम सांधा बसवला जातो. ही शस्त्रक्रिया साधारण 1 ते 2 तास चालते. तर कृत्रिम गुडघा म्हणजे काय? तर कृत्रिम गुडघा हा मेटलच्या धातूपासून बनवलेला सांध्याच्या वरील एक आवरण असते. यामध्ये काही गुडघे हे कोबाल्ट क्रोमियम, काही जॉइंट्स हे टायटॅनियम, तर काही जॉइंट्स हे झर्कोनियम या मटेरियल पासून बनवलेले असतात आणि त्या दोन्ही मेटलच्या मध्ये घर्षण टाळण्यासाठी एक हायली क्रॉसलिंक पॉलिथिन म्हणजेच प्लास्टिकचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये मुख्यतः 2 टाईप असतात, एक सिमेंटेड आणि एक नॉन सिमेंटेड. सिमेंटेड म्हणजे जे आपल्या हाडांना सिमेंट बरोबर फिक्स केलं जातं, अशा सांधेरोपणाला सिमेंटेड जॉइंट रिप्लेसमेंट म्हणतात. तर अनसिमेंटेड जॉइंट रिप्लेसमेंट ज्यामध्ये पोरस कोटेड हे एक मटेरियल असतं जे आपल्या हाडाशी एकजीव होतं, अशा प्रकारच्या सांधेरोपणाला अनसिमेंटेड TKR असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये कोणती बूल वापरली जाते? मुख्यतः याच्यामध्ये कमरेच्या खालचा भाग हा स्पायनल किंवा एपिड्युरल अनेस्थेशिया, 90% लोकांना स्पायनल किंवा एपिड्युरल अनेस्थेशिया दिला जातो. काही लोकांमध्ये जनरल अनेस्थेशिया म्हणजे नसाद्वारे किंवा श्वासाद्वारे असाही अनेस्थेशिया दिला जातो. तर पुढचा प्रश्न असा येतो की ऑपरेशन नंतर वेदना किती होतात? आजकालच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे ऑपरेशन नंतरच्या वेदना ह्या अतिशय कमी असतात. आमच्याकडे आम्ही एपिड्युरल नावाचा एक अनेस्थेशिया टेक्निक वापरतो, ज्यामध्ये तुमच्या पाठीतून मणक्यामध्ये एक सुईद्वारे इंजेक्शनने स्पायनल अनेस्थेशिया आणि एपिड्युरलचं एक कॅथेटर सोडलं जातं. कॅथेटर म्हणजे एक नळी सोडली जाते
आणि ऑपरेशन नंतर दर 2 ते 3 तासाला त्यामधून थोडं टॉपअपचं इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून आपल्याला कमरेच्या खाली म्हणजेच ऑपरेशन झालेल्या भागामध्ये वेदना बिलकुल जाणवत नाहीत. आपल्या पायाची हालचाल होत राहते, आपला पाय सुन्न राहतो, पण आपल्याला वेदना बिलकुल जाणवत नाही. जनरली हे 24 ते 48 तास ठेवलं जातं आणि त्यानंतर आपल्याला इंजेक्शन गोळ्यांवर शिफ्ट केलं जातं. त्यामुळे ऑपरेशन नंतर भरपूर वेदना होतात किंवा ऑपरेशन नंतर भरपूर त्रास होतो असं घाबरून काही रुग्ण आपलं ऑपरेशन टाळतात. तसं करण्याची काही गरज नाही. तर पुढचा प्रश्न असा येतो की ऑपरेशन नंतर रिकव्हरी कशी असते. ऑपरेशन नंतर 24 ते 48 तासामध्ये आपल्याला वॉकर किंवा क्रचेसच्या साहाय्याने चालवलं जातं. फिजिओथेरपिस्ट येऊन आपल्याकडून गरजेचे व्यायाम करून घेतात. तसेच आपल्याला वेदनाशामक इंजेक्शन्स तसेच अँटीबायोटिक दिले जाते. 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला घरी डिस्चार्ज केला जातो. त्यानंतर आपल्याला घरी फिजिओथेरपी करावी लागते. ऑपरेशनचा जेवढा रोल आहे तेवढाच रोल फिजिओथेरपीचा आहे. आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीने फिजिओथेरपी कराल तेवढ्या लवकर तो सांधा आपल्या शरीराला मॅच होऊन आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. तर ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यावी. ऑपरेशन नंतर आपल्याला डॉक्टरांनी तसेच फिजिओथेरपिस्टने दिलेल्या सूचना पाळाव्यात. व्यवस्थित व्यायाम करावा, व्यवस्थित आहार ठेवावा, व्यवस्थित आपल्या वेळोवेळी दिलेल्या गोळ्या औषधे घ्यावीत, व्यवस्थित झोप ठेवावी आणि दिलेला व्यायाम, चालणे, व्यायाम करणे ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या. ऑपरेशन झाल्यानंतर हे चालणे हे फार महत्त्वाचे आहे. ऑपरेशन झाले त्यानंतर जर आपण झोपून राहिलात किंवा चालला नाही तर मग आपली रिकव्हरी ही स्लो होते. आपल्या सांध्याची हालचाल ही पूर्णपणे आपल्याला मिळत नाही. म्हणून फिजिओथेरपिस्टनी तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सूचना व्यवस्थितपणे पाळाव्या. तर बऱ्याचशा रुग्णांना असा प्रश्न पडतो की आपण ऑपरेशन नंतर काय काय ऍक्टिव्हिटी करू शकतो. आपण ऑपरेशन नंतर भरपूर चालू शकतात, तसेच सायकलिंग करू शकतात, स्विमिंग करू शकतात, पण धावणे, पळणे ह्या ऍक्टिव्हिटी टाळाव्यात, जेणेकरून आपला सांधा लूज होणार नाही. ऑपरेशन नंतर अजून एक प्रश्न उभा राहतो की मांडी मारून बसू शकतात का, किंवा आपण इंडियन स्टाईलमध्ये टॉयलेटला बसू शकतात. तर आपल्या गुडघ्याची हालचाल पूर्ण झाल्यानंतर आपण मांडी मारून तसेच इंडियन स्टाईलमध्ये टॉयलेटला बसू शकतो, पण तसे करणे टाळावे, जेणेकरून त्या सांध्यावर लोड येणार नाही आणि आपला सांधा जो कृत्रिम सांधा आहे तो जास्त दिवस चालेल, तो आपल्याला जास्त दिवस सर्व्हिस देईल. त्यामुळे तुम्ही करू शकता, पण शक्यतो मांडी मारून बसणे वगैरे टाळावे. काही संशोधनानुसार 95% लोकांमध्ये हा सांधा 20 ते 25 वर्ष चालत आहे. तर आज आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजेच गुडघ्याचे सांधे प्रत्यारोपण याविषयी माहिती घेतली. अशीच माहिती आणि सायंटिफिक कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.